शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी ठाणे दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठाण्यातील शाखांचं उद्घाटन केलं आणि अन्य शाखांना भेटही दिली। यानंतर आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिंदे गट, भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। तर त्यांच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले। काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता। यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे, कारण दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे, असं नरेश मस्के यांनी सांगितले। तमाशामध्ये एक पात्र असतं, आता त्याला काय म्हणतात हे तुम्हालाच माहीत आहे। त्याला नाचा म्हणतात, आणखीन काही वेगवेगळंही म्हणतात। आता त्यांना मी नाचा म्हणत नाही, परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं आणि ते काम काल आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन केलं। याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्याइतपत आपण मोठे नाही, आपण पुरुषांसारखा आवाज काढा आणि पुरुषांसारखे बोला, असंही नरेश मस्के यांनी सांगितलं। श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिले, तिकडे त्यांच्या विरोधात उभे राहा। स्वतःला लढण्यासाठी स्वतःच्या घरचा मतदारसंघ सोडून 2-3 जणांचे बळी देऊन वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागलाय। आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभे राहता, म्हणजे आता अजय चौधरींचा बळी देणार, असंही नरेश मस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ठिकाणी चौक सभा झाल्या व शिवसेना शाखेचं देखील उद्घाटन झालं, त्यामुळे कुठेतरी एकीकडे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्यांनी टार्गेट करत टीका करण्यात आली। काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता। काय माहितीये का, यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे, दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे। एकंदर परिस्थिती पाहता, आणि तुम्हाला माहिती आहे की तमाशामध्ये एक पात्र असतं, आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे। त्याला नाचा म्हणतात, आणखी काय वेगवेगळे म्हणतात। आता मी त्यांना नाचा म्हणत नाहीये, परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं, आणि ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं। यापुढे पक्षाची वाताहत झालेली आहे, ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, त्यामुळे काही काम नसणार आहे। त्यामुळे तो कॉमेडी शो त्यांना करायचा होता ठाण्यामध्ये, तो त्यांनी केलेला आहे। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किंवा ते श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्याइतपत आपण मोठे नाही आहात। आधी आपण पुरुषांसारखा आवाज काढा, पुरुषांच्या आवाजात बोला, आणि नंतर इतरांची नक्कल करा। ठाण्यात त्यांनी काल खुलं आव्हान दिलं तुम्हाला, म्हणजे तुमच्या शिंदे गटाला, की तुम्ही राजीनामा द्या, समोर जा, मी तुमच्या समोर उभा राहतो। काय कसं कोणाचं आव्हान घेणार? श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिले, या ना तिकडे त्यांच्या विरुद्ध लढायला। आणि निवडणुका तर लागणार आहेत ना, निवडणुका लागणार आहेत तेव्हा या ना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्याकरता। अरे स्वतःला लढण्याकरता स्वतःचा घरचा मतदारसंघ ज्या ठिकाणी राहता ते सोडून 2-2, 3-3 जणांचे बळी देऊन तुम्हाला वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला। आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभं राहताय, आता अजय चौधरींचा बळी देणार, कारण तुम्हाला माहिती आहे वरळीमध्ये तुमची वाताहत होणार। स्वतः घर सोडून घरामध्ये निवडून येणार नाही म्हणून वरळीत गेला, तुम्ही काय कोणाला चॅलेंज करताय? 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे रविवारी रात्री शाखांना भेट देण्यासाठी ठाण्यात आले होते. या शाखा भेटीच्या कार्यक्रमानंतर ते शरद पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. परंतु आव्हाड हे त्यांच्या घरी उपस्थित नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची आव्हाड यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही. आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची ते भेट घेऊनच आदित्य यांना परतावं लागलं. ठाण्यातील ओवळा, मनोरमा नगर, चंदनवाडी आणि जिजामाता नगर येथील शाखांना भेट देण्यासाठी आदित्य ठाकरे हे रविवारी रात्री ठाण्यात आले होते. या 4ही शाखांबाहेर त्यांनी चौक सभा घेतली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. रात्री 10 वाजता शाखा भेटींचा कार्यक्रम त्यांचा आटोपला. त्यानंतर ते आव्हाड यांच्या ठाण्यातील विवियाना मॉललगत असलेल्या आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आदित्य ठाकरे हे आव्हाड यांच्या निवासस्थानी पोहोचले असता जितेंद्र आव्हाड घरी नव्हते. आदित्य ठाकरे घरी आल्याचं आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना सांगितलं. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटात आव्हाड घरी पोहोचले. परंतु त्यापूर्वीच आदित्य तेथून निघून गेले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आव्हाड यांची भेट होऊ शकली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पंजाब हरियाणा येथील शेतकरी MSPच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले. मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवलंय. त्यांच्यावर गोळीबार आणि लाठीचार्ज केला जातोय. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं. हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, या 2 प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले. हजारोंच्या संख्येनं दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरियाणा सरकारनं मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या असून दिल्लीच्या सीमेवर तारांचं कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जाते. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, हॉकर सेलचे अध्यक्ष सचिव पंधरे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आंदोलकांनी हातात शेतकऱ्यांवर गोळीबार आता सहन होणार नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, जगाच्या पोशिंद्याला जगू द्या असे फलक हातात घेतले होते. दरम्यान ऋता आव्हाड यांनी शेतकरी वर्ग आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरला असून त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला पहिला राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा एकमेव पक्ष असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी 2021मध्ये शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन चिरडण्यात आलं होतं. 2014 पासून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही. स्वामीनाथन आयोगानं शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याची शिफारस केली आहे. त्याची अंमलबजावणी करावी आणि 2021च्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास अर्थसहाय्य द्यावं, या साध्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. परंतु मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात येत आहेत. पंजाबमधील शेतकरी हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. सामान्य माणसाला महाग झालेल्या चैनीच्या वस्तू विकत घ्यायला आवडतं, मात्र शेतकऱ्यांचा शेतमाल महाग झाला तर गजब माजवला जातो.
म्हणूनच शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची कमाई मिळावी यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जर का उद्या त्यांच्या जागी आपण असू आणि जर सगळीचकडे शेतकऱ्यांनी असं केलं आणि उद्या त्यांनी संप केला आणि त्यांना आम्हाला अन्नच पिकवायचं नाही तर काय खाणार आहोत आपण? काय खाणार? कारण पालेभाज्या, फळं, अन्न, धान्य सगळं शेतकऱ्यांच्या राबण्यामुळे माझ्या ताटापर्यंत येतं आणि त्यामुळे प्रत्येक जणांवर त्याचे उपकार आहेत. ते आपण त्याच्यातनं उतराई व्हायला एकच मार्ग आम्हाला आज दिसला आहे. आणि काय असतं माहिती आहे का, झोपेचं सोंग आणलेल्याला तुम्ही जागं करू शकता पण जागं करू शकत नाही. सरकारला सगळं कळतं आहे पण आता त्यांच्या हातात आज काल तरी कोर्टाने एक बरा त्यातल्या त्यात थोडंसं आशेचं किरण परवापासून कोर्ट देत आहे. आणि एक्सप्रेसची अशी हेडलाईन होती एक्सप्रेसची की द सुप्रीम कोर्ट लेट्स द सनलाईट इन. जेव्हा त्यांनी निवडणूक रोखण्याबद्दल निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं एक किरण सूर्यप्रकाशाचा आज सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडला आणि किरण आता. कालही तसंच झालं आहे. पण मला वाटतं की आपली जी न्यायव्यवस्था आहे त्यांनी अजून थोडा रॉबस्ट व्हायला पाहिजे, पूर्वीसारखं व्हायला पाहिजे आणि कुठलीही पिडवाड न ठेवता हे सगळे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये फक्त शेतकरी नाही तर प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे.